साताऱ्यात पाण्याची कमतरता असलेल्या भागात एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकं न घेता विलायती फळांची शेती केली। त्यांची ही शेती सभोवतालच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे। पुढची बाग मरतच नाही। योग्य त्याचं संगोपन केलं, योग्य निगा राखली की बागेला ही मरण नाही। जून एंड पासून ते नोव्हेंबर एंड पर्यंत 5 वेळा मला त्याचं हार्वेस्टिंग म्हणजे माल तोडायला लागणार। ह्याचा मार्केट भाव जर आपण विचार केला तर कमीत कमी 80 रुपयापासून 250 रुपयापर्यंत ह्याचा बाजार भाव मिळतो। ॲव्हरेजली काढलं, ॲव्हरेज सगळा जर टोटल आपण ॲव्हरेजचा विचार केला 5व्या टप्प्यापर्यंतचा तर ॲव्हरेजली कमीत कमी 125 ते 150 रुपये भाव अपेक्षित आहे। आणि 7-8 टन जर त्याचा माल मला ॲव्हरेजली निघाला तर मला कमीत कमी 8 ते 10 लाख रुपयाची 8-9-10 लाख रुपये ह्या तिन्ही टप्प्यात त्याने ह्याच्यामध्ये मला माल मिळू शकतो। साताऱ्यातील कातर खटाव हा परिसर कायम दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। तिथं गवत देखील उगवत नाही। या विभागात ड्रॅगन फ्रूटची शेती रवींद्र पाटील या शेतकऱ्याने फुलवली आहे। त्यांच्या या ड्रॅगन फ्रूटला बाजारात चांगली मागणी असून त्यांच्या शेतीबद्दल जोरदार चर्चा आहे। उन्हाळ्यातही ड्रॅगन फ्रूटच्या झाडांना कमी प्रमाणात पाणी लागतं। तसंच या शेतीला 80% सेंद्रिय आणि 20% रासायनिक खतांचा वापर केला जातो। या फळांची लागवड करण्यास एका एकरात सरासरी 6 लाख रुपये खर्च येतो। मे महिन्यापासून फळं यायला सुरुवात होते। ह्या बागेचं एक वैशिष्ट्य आहे 80% सेंद्रिय, 80% कंपोस्ट आणि 20% रासायनिक वापरून खताचा वापर करून ही बाग आपल्याला उभी करता येते। ह्याचा खर्च एकरी सर्वसाधारण एकरी खर्च 6 लाख रुपये एकरी खर्च आहे। या बागेचं योग्य संगोपन, वेळच्या वेळी झाडांची निगा राखली तर या बागेला कमीत कमी 25 वर्ष काहीही होत नाही। एका वर्षामध्ये कमीत कमी 5 वेळा या रोपाला फळं येतात। मार्केटच्या भावाचा विचार केला तर 80 ते 250 रुपयापर्यंत या फळाची विक्री केली जाते। सरासरी उत्पन्नाचा विचार केला तर 8 ते 10 लाखांपर्यंत या 1.5 एकरातून उत्पन्न मिळू शकतं, असा विश्वास देखील प्रगतशील शेतकरी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केलाय। ह्या बागेची लाईफ कमीत कमी 20 ते 25 वर्ष आहे। ह्या बागेला मरतच नाही। मला अपेक्षित असणारं उत्पन्न 8 ते 10 टन आहे। 8 ते 10 टन माल निघणार आहे, पण त्याचे टप्पे कमीत कमी 4 ते 5 असते। सर्वसाधारण ह्या बागेतनं मला नोव्हेंबर एंडपर्यंत 7 ते 8 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे। रवींद्र पाटील यांनी केलेल्या वेगळ्या प्रयोगाचं पंचक्रोशीत कौतुक होतंय। हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवल्याने अनेक शेतकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत। इम्तियाज मुजावर, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।